सगळेजण आलेले आहेत. राजू शुक्लाजी असतील, त्यांनी आपल्या छोट्याशा भाषणामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं आतंकवादाच्या विरोधातली लढाई असेल किंवा विकासाची कामं असतील, कोणत्या ध्येय धोरणाने ते काम करतात हे आपल्या समोर मांडलेलं आहे. म्हणजे इम्रान भाई जे सातत्यानं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळा लोकसभेच्या निवडणुका असतील, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असेल, आवर्जून या सर्व सभांच्या मध्ये येऊन आपला विचार मांडण्याचं ते काम करत असतात. आज मला आनंद आहे की ते आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले अतिशय सुंदर शब्दामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं जे अल्पसंख्याक समाजासाठी काँग्रेस नेमकं काय करते ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काँग्रेसचा जो सर्व धर्म समभाव मांडणारा जो विचार आहे, हा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. ही भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं. एक गावड्याने आपल्याला येऊन आपल्या दोन्ही उमेदवाराला मनापासून पाठिंबा दिलेला आहे. मतांची विभागणी टाळावी, मत वाया जाऊ नयेत, ही भूमिका त्यांनी आपल्या समोर सातत्याने मांडली. आणि म्हणून ह्या निवडणुकीकडे बघत असताना महाराष्ट्रामध्ये मी फिरलोय, सगळ्या भागाभागामध्ये जाऊन आलोय. मी खास करून राजू शुक्ला आणि इम्रान भाईला मी सांगू इच्छितो की 24 तारखेला निकाल लागेलच.